हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। संध्याकाळी नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा। भाजप नेत्यांच्या शक्ती प्रदर्शनात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। शपथविधी आधी मोदींकडून राजघाट आणि वाजपेयींच्या समाधीस्थळी अभिवादन। 100 दिवसांच्या अजेंड्याचा कृती आराखडा जमिनीवर राबवावा लागेल। प्रलंबित योजना लवकरात लवकर पूर्ण करा। 5 वर्षांचा रोडमॅप तयार करा। मोदींच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सूचना। अजित पवार गटाला एका राज्यमंत्रीपदाची ऑफर अमान्य। कॅबिनेट मंत्रिपदाची दादा गटाची मागणी। उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। भाजपकडून दादांवर कमळावर लढण्यासाठी दबाव। दादांचे 12 आमदार भाजपच्या संपर्कात। रोहित पवारांचा दावा। नितीन गडकरी, राजनाथ सिंग, पीयूष गोयल यांच्यासह प्रतापराव जाधवांना पंतप्रधान कार्यालयामधून फोन। मुरलीधर मोहोळ, आठवले आणि रक्षा खडसेंना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन। गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र आणि शिक्षण ही खाती भाजपकडेच राहणार। एनडीए मधील प्रत्येक मित्र पक्षाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार। जेडीयूच्या ललन सिंह आणि रामनाथ ठाकूर यांना मंत्रिपद मिळणार। सूत्रांची माहिती। नारायण राणे, भागवत कराड यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही। भाजप हायकमांडकडून राणे, कराड यांना फोन नाही। सूत्रांची माहिती। श्रीकांत शिंदेंकडून केंद्रीय मंत्रिपदासाठी नकार। शिंदेंनी सामान्य शिवसैनिकाला न्याय दिला। केंद्रातून फोन आल्यानंतर प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंनी पुत्रमोह बाजूला ठेवला। शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून कार्यकर्त्याला प्राधान्य। प्रतापराव जाधवांना केंद्रातून फोन आल्यावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांना त्यांचा मुलगा मंत्रिपदासाठी योग्य वाटत नसेल। मुख्यमंत्र्यांच्या ट्विट नंतर रोहित पवारांचा खोचक टोला। आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा। केंद्रातील फोन आल्यानंतर रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। तर भाजपवरील निष्ठेचे फळ रक्षा खडसे यांना मिळालं। आज मनस्वी आनंद झाला असं म्हणत नाथाभाऊ भाऊ। मुरलीधर मोहोळ मोदींच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा खासदार होता। थेट केंद्रात संधी। केंद्रातून फोन येताच मोहोळ यांनी सहकुटुंब फडणवीसांची भेट घेतली। तेलुगू देसम पक्षाचे 2 खासदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार। राम मोहन नायडू आणि चंद्रशेखर पेमसानी यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित। सूत्रांची माहिती। मल्लिकार्जुन खरगे मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार। तर निमंत्रण असूनही शरद पवार शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार नाहीत। सूत्रांची माहिती। रामटेक विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा। राजेंद्र मुळक यांना विधानसभेमध्ये पाठवू रश्मी बर्वे यांचं वक्तव्य। तर रामटेक ठाकरे गटाचा पारंपरिक मतदारसंघ। उत्तम कापसे यांचा दावा। उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवार यांची भेट। शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या भेटीनं चर्चांना उधाण। पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। भुयारी मार्गातील दुकानांमध्ये पाणी शिरलं। सामानाचं नुकसान। अनेक भागातील वीज पुरवठा खंडित। सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे ओढे नाले तुडुंब। कृष्णा नदीच्या पाणीच्या पातळीमध्ये वाढ। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। मान्सून मुंबईमध्ये दाखल। हवामान विभागाची माहिती। ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। मुंबईला सुद्धा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट। नीट परीक्षा दिलेल्या 1500हून अधिक विद्यार्थ्यांच्या ग्रेस मार्कांची फेर तपासणी होणार। 4 सदस्यांची समिती गठीत। नॅशनल टेस्टिंग एजन्सीची माहिती। आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेत आज कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार। भारत आणि पाकिस्तानमध्ये मुकाबला रंगणार। दोन्ही संघ सज्ज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।